नमस्कार मित्रांनो, वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणं नाही. वारी म्हणजे अंतःकरणातल्या श्रद्धेची वाटचाल. वारी म्हणजे प्रत्येक पावलागणिक विठोबाच्या चरणाशी जोडलेली नाळ. आणि कधीकधी ती वाट पंढरीऐवजी डोंगरावरच्या एखाद्या छोट्याशा मंदिरात जाऊन थांबते. मित्रांनो, आज आपण आलो आहोत अशाच एका वारीवर, कोकणातल्या बाणकोट गावात, वाल्मिकी नगरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. रत्नागिरी जिल्ह्यातलं मंडणगड तालुक्यात वसलेलं बाणकोट, तसंच त्यातही खूप खास वाल्मिकी नगर, इथे आमची आजी राहते. आणि आज आम्ही आलो आहोत तिच्याकडे. गावात आल्यावर आम्ही चाललोय एका नव्याने सरलेल्या देवस्थानात, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. मित्रांनो, आषाढ महिना सुरू झालाय आणि आपल्याला माहितीच आहे, आषाढी एकादशी म्हणजे आपल्या विठुरायाचा सण. यावर्षी तो येतोय 6 जुलैला आणि त्याआधीच आम्ही आलो आहोत आमच्या विठोबाचं दर्शन घ्यायला. तर चला, पायऱ्या चढून थोडं वर जाऊया आणि भेटूया त्या देवाला, जो हात कमरेवर ठेवून आपली वाट पाहतोय. हेच कोकण, हाच तो आमचा डोंगर. हे मंदिर डोंगरावर वसलेलं आहे. पायऱ्या चढत चढत वर जातोय, पण थकलोय असं अजिबात वाटत नाही, कारण प्रत्येक पायरी आपल्याला देवाजवळ नेत आहे. हवेत एक भक्तिभाव आहे आणि वाऱ्यात त्याची आळवणी आहे. आणि हे बघा, वरून दिसणारं गावाचं सुंदर दृश्य, खाली पसरलेली घरे, हिरवाई, शांतता आणि मध्ये हे मंदिर, जणू काळजाच्या मध्यभागी विराजमान झालेला देव. श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अगदी उठावदार, भक्तांच्या नव्या आशेप्रमाणे जागृत झालेलं मंदिर, जिथे येताच आपसूक डोळे मिटतात आणि ओठावर शब्द येतात, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पण एक खास गोष्ट अजून बाकी आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला एक छोटासा झरा आहे, स्वच्छ, थंडगार, गारव्यात मनाला गारवा देणारा. या झऱ्याचं पाणी थेट गावात वापरलं जातं. कोणत्याही मिनरल वॉटरला लाजवेल अशी याची चव. गाळून उकळून काय करायचं, इथं तर पाणीच पवित्र आहे. गारेगार पाणी प्यायलो आणि मन अगदी तृप्त झालं, जणू विठोबाने स्वतःच ही भेट दिली. कॅमेरा काढला, फोटो काढले, पण हे फोटो फक्त मोबाईलमध्ये साठले नाही, हे क्षण मनात साठले कायमचे. मंदिराचं दर्शन घेतलं, गारेगार झऱ्याचं पाणी प्यायलं, डोंगरावरून गावाकडे बघितलं आणि मनातली शांतता अनुभवली. या छोट्याशा वाटेने विठोबापर्यंत पोहोचलो. कुठेही गर्दी नाही, गडबड नाही, फक्त श्रद्धा आहे आणि आपल्या मनाचा देव. आज इथून निघताना मन काही जात नाहीये, पण विठोबाच्या दर्शनाने एका आत्मिक समाधान मिळालंय. जणू तो म्हणतोय, पुन्हा ये, दरवेळेला ये, मी इथंच आहे. पंढरपूरची वारी सगळ्यांना जमेलच असं नाही, पण अशा छोट्या गावांमधली विठोबाची भेट मनात खोलवर उतरते. हीच तर आपली वारी, मनातून मनातल्या विठोबाकडे. डोंगर चढून श्रद्धेच्या पावलांनी आपली हीच वारी. आणि हो, आजीच्या गावातला विठोबा म्हणतोय, पुन्हा या,
आणि नुसते दर्शन नाही, मन देऊन या. तर मित्रांनो, बाणकोटच्या वाल्मिकी नगरमध्ये हे मंदिर एक नवं तेज घेऊन उभं आहे. या आषाढी एकादशीला तुम्ही जर कुठे शांतता शोधत असाल, निसर्गाच्या कुशीत विठोबाचे दर्शन घ्यायचं असेल, तर एकदा इथे नक्की या. कोकण बोलवतोय, विठोबा ओळखतोय आणि मन पुन्हा पुन्हा म्हणतंय, पांडुरंगा, पंढरीनाथा, रुक्मिणी वल्लभा. कसा वाटला हा विठोबाचा प्रवास? गाव, डोंगर, झरा आणि श्रद्धा सगळं काही मनात साठवून ठेवलं का? जर या वारीत तुम्हालाही समाधान वाटलं असेल, मन शांत झालं असेल, तर एकदा जय हरी विठ्ठल असं खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि हो, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या विठोबा भक्त मित्रांसोबत, ज्यांना असंच एक शांत पवित्र ठिकाण पाहायचंय. आपली हीच वारी मनातली श्रद्धेची विठोबाच्या चरणाशी जोडलेली. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.